सर्वप्रथम जय आदिवासी. आज तो ईर्षागड जो निर्दयी होऊन जो कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं, त्याचप्रमाणे जसे माणसं गाढ झोपलेले लहान लेकरं होते ते बी गाडले गेले. आज एकूण 84 लोक झाले आहेत. त्याच्यात शिंदे सरकारने इतके चांगलं कार्य केले या समाजासाठी, आमच्या समाजासाठी. काही एकूण 44 घरकुल असे सिमेंट कॉन्क्रिटीमध्ये बांधून एक चांगली वस्तीचं पुनर्वसन केलं आहे. त्याचप्रमाणे 3 गुंठा एक जागा, रस्ता आणि हे माणसं जे आहे त्यांची पण चांगली सोय केली आहे. एक बेडरूम, किचन, हॉल, बाथरूम, टॉयलेट, बाथरूम सगळी सुविधा व्यवस्थित केल्या आहे. त्याचप्रमाणे आज या माणसांकडे मलासुद्धा बघून असं डोळ्यात पाणी येते. इतकं त्यांच्यावर इतकं संकट आलं आहे, असं संकट कधी कोणावर येऊ नये हेच मला सांगायचं आहे. त्याचप्रमाणे आज ईर्षावाडीला भेट दिल्यानंतर मला सर्वांना भेटून असं आनंद वाटला.